आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतनं प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये पार्थ पवार आणि जय पवारांवरती मोठी जबाबदारी. पार्थ पवार आणि जय पवारांवर जनरल सेक्रेटरी आणि नॅशनल सेक्रेटरी पदाची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण. आसाममधील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी. हिमंता बिस्वा शर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. गुवाहाटीच्या खानापारामध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शपथविधी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हिमंता बिस्वा शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील शपथविधीला हजर राहणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आसाम दौऱ्यावर. सुनेत्रा पवार हिमंता बिस्वा शर्मांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार. दरम्यान सुनेत्रा पवारांचं पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल आत्ताच होणार नाही. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी, फेरबदलाविषयीच्या चर्चा चुकीच्या. राज्यात सर्व खाती, मंत्रालय आहेत त्याच स्थितीत राहणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे 17 आमदार निवडून जाणार. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार. दिव्यातील शिंदेच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवरती अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टात याचिका. अॅडव्होकेट रोहिदास मुंडेंची माहिती. आता टॉप 9 महत्वाच्या बातम्या बघूयात. मराठी नामफलकाच्या आढाव्यासाठी उद्या मुंबईत विशेष बैठक. सेलिब्रिटींच्या हॉटेल रेस्टॉरंटच्या पाट्या मराठीत का नाहीत? मुंबई महापालिकेच्या विधी समितीमध्ये प्रशासनाला विचारणा. पश्चिम उपनगरामध्ये अनेक दुकानांवरती नामफलक मराठीत नसल्याचं समोर. मुंबईत मराठी पाट्या लावण्यासाठी महापालिकेकडून दुकानदारांना 1 महिन्याचा अल्टिमेटम. मराठीमध्ये पाट्या न केल्यास दुकान बंद केलं जाणार. उद्यापासून दुकानांची झाडाझडती सुरू होणार. शिवसेनेच्या मागणीला यश. अमरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीची ऑफर. झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव. विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचं आवाहन. आंबा बागायतदारांच्या 15 मे रोजीच्या मुंबईतल्या मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना भवनात संध्याकाळी बैठक. उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार. कोकण आणि मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोप दौऱ्यावर. युरोपातील 4 देशांचा मोदी दौरा करणार. 15 मे ते 20 मे दरम्यान नेदरलँड, नॉर्वे आणि इटलीचा मोदी दौरा करणार. अनधिकृत बांधकाम असल्यास नियमानुसार नगरसेवक पद रद्द होऊ शकतं. मतीन पटेलांच्या अनधिकृत घरावरनं महापौर राजूरकरांची माहिती. तर मतीन पटेल यांना लोकांनी निवडून दिलं, महापौरांनी नाही. MIMचे गटनेते समीर बिल्डर यांचं प्रत्युत्तर. अशोक खराचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. खराच्या मालमत्तेसंदर्भात ईडीकडून कागदपत्र ताब्यात घेण्यात आली. कोर्टानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. खराचं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर? ईडी तपास करणार. TCS नाशिक प्रकरणावरती राष्ट्रीय महिला आयोगाची सुमोटो दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे 50 पानांचा अहवाल सादर. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष. नाशिकच्या TCS प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामिनावरती आज पुन्हा सुनावणी पार पडणार. काल आरोपींच्या बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर आज सरकार पक्ष बाजू मांडणार. तर TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.